संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गदारोळातच. लोकसभा सुरू होताच गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तर संसदेबाहेर विरोधकांचं अमित शहांविरोधात आंदोलन. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरल्याविरोधात आक्रमक. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर. या दडपशाहीला थेट गृहमंत्री अमित शहा जबाबदार. संजय राऊतांचा आरोप. शहांच्या राजीनाम्याची मागणी. आम्हाला बाहेरून फंडिंग येत असेल तर हे अमित शहांचं अपयश. सीजेपीला परदेशातून फंडिंग येत असेल तर शहाने राजीनामा द्यावा. अभिजित दिपकेंचा प्रहार. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत जयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित. आजच्या सुनावणीत काय होतं याकडे ठाकरे शिंदेंसह महाराष्ट्राचं लक्ष. परीक्षा सुधारणा विधेयक अखेर मंजूर. पेपरफुटी गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल. एफडीएची नजर आता शाळांच्या कॅन्टीनवर. शाळेबाहेरील 50 मीटरच्या अंतरापर्यंत जंक फूड विक्रीवर बंदी. शाळेतील कॅन्टीन अन्न पुरवठा करणाऱ्यांनाही लागणार FSSAI परवाना. तुकाराम मुंढेंचे आदेश. एफडीएच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे. खासगी आस्थापनांवरच कारवाई का? कोर्टाचा सवाल. मंत्र्यांच्या हॉटेल्सवर काय कारवाई केली असाही प्रश्न. शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून 2.25 वर्ष उलटली तरी अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राला मंजुरी नाहीच. राज्य सरकारनं वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडे रखडला प्रस्ताव. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराला ट्रकची धडक. अपघातात निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू. माळीण दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014 रोजीच्या भूस्खलनात 151 जणांचा झाला होता मृत्यू. माळीणच्या जखमा आजही ताज्या. राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा. बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईतही महिना अखेरीस होणार पावसाचं दमदार पुनरागमन. ओडिशामध्ये पूरस्थिती गंभीर. 20,000हून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. 2 लाख लोक बाधित. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रहाणेची निवृत्ती. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केली घोषणा. निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणे भावुक.